नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आवाज महामुंबईचा चॅनेलचा पहिला वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा। अनेक मान्यवरांची उपस्थिती। आवाज महामुंबईचा चॅनेल सर्वात वेगवान, कामगार नेते महेंद्र घरत यांचे प्रतिपादन। आवाज महामुंबईचा चॅनेलचा पहिला वर्धापन दिन बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी चिरनेर येथील मानसी फार्म येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवर आणि आवाज महामुंबईचा चॅनेलचे राज्यभरातील पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। संपादक मिलिंद खार पाटील आणि मी खूप जुने मित्र आहोत। ते पत्रकार, लेखक, कवी, गुणवंत कामगार असे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आहेत। त्यांचे आवाज महामुंबईचा हे चॅनेल चालत नाही तर वेगाने पळत आहे। वाऱ्याच्या वेगाने चॅनेलवर अचूक बातम्या येत असून हे चॅनेल सर्वात वेगवान असल्याचे त्यांनी सांगितले। एका वर्षातील प्रगती पाहता भविष्यात तर हे चॅनेल महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य चॅनेल होईल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत यांनी म्हटले। योग्य, अचूक आणि वेगवान बातमीबद्दल डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी संपादक मिलिंद खार पाटील यांचे कौतुक केले। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची प्रेरणा घेऊन सर्व पत्रकारांना सोबत घेऊन हे चॅनेल सुरू केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। या कार्यक्रमात उद्घाटक राजाशेठ खार पाटील, शेलार मामा यांचे वंशज उद्योजक गणपत शेलार, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मनोज इसवे, नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सिने अभिनेत्री अर्चना गोमे, सिने अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरविंद पाटील, जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे, रयत शिक्षण संस्था रायगडचे माजी अधिकारी रोहिदास ठाकूर, चाइल्ड केअर संस्थेचे अध्यक्ष विकास कडू, चिरनेरचे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, सामाजिक कार्यकर्ते विद्याधर ठाकूर, आगरी समाज परिषदेच्या उरण तालुका अध्यक्ष सीमा घरत, पत्रकार धम्मशील सावंत आदी मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून चॅनेलसाठी शुभेच्छा दिल्या। नानक साई फाउंडेशन, घुमान यात्रा यांच्याकडून संपादक मिलिंद खार पाटील यांना संत नामदेव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आगरी समाज परिषदेच्या उरण तालुका अध्यक्षा सीमा घरत यांनी संपादक मिलिंद खार पाटील यांची आगरी समाज परिषदेच्या उरण तालुका चिटणीसपदी निवड जाहीर केली। या कार्यक्रमात उद्योगपती राजाशेठ खार पाटील यांचा 62वा वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात रत्नप्रभा बेल्हेकर, प्रतीक्षा चव्हाण, डॉक्टर विकास कुमार, डॉक्टर देवीदास बामणे, कृष्णा कदम, शिवराम उतेकर, उत्तम कुमार कडवे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल आवाज महामुंबईचा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। राजेश सोनकर, प्रकाश कदम, धनराज गोपाळ, कृष्णा भोसले, सचिन गभाडी, अनंत नारंगीकर, संदेश पाटील, विनायक पाटील, मंगल खार पाटील यांना आवाज महामुंबईचा पत्रकारिता सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले। उत्तम कुमार कडवे आणि सिमरन मोकल यांच्या सुमधुर गाण्यांनी कार्यक्रमात एक विशिष्ट उंची गाठली होती। कार्यक्रमात धीरेन ठाकूर यांच्या अंगावर रोमांच करणारे शिवव्याख्यान झाले। यावेळी उपस्थित पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या। सुंदर अशा मानसी फार्मवर उपस्थित पत्रकारांनी छान अशी फोटोग्राफी केली। आवाज महामुंबईचा चॅनेलच्या वर्धापन दिनासाठी चॅनेलचे पत्रकार सचिन घबाडी यांनी मानसी फार्म दिला। प्रास्ताविक संजय होळकर सर यांनी केले। संपादकीय मनोगत श्री मिलिंद खार पाटील यांनी व्यक्त केले। आभार सुदर्शन जाधव यांनी मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील, तृप्ती भोईर, चिरनेर, उरण। कौल मनाचा असं एक सुंदर आणि दमदार असं ब्रीद वाक्य असलेल्या आवाज महामुंबईच्या आजच्या वर्धापन निमित्त मिलिंद खार पाटील साहेब, मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करते। आणि आपलं चॅनेल, आपला जो यूट्यूब चॅनेल आहे किंवा आपला पत्रकारितेचा जो पुढचा प्रवास आहे तो उत्तम व्हावा याच्यासाठी मोठ्या बहिणीसारखी मला माना आणि माझे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत असंही मी तुम्हाला सांगते। मी जनशिक्षण संस्थान रायगड याच्या माध्यमातून काम करत असते, हे तुम्हाला सर्वांना आत्ता सांगितलंच असेल। तर जनशिक्षणच्या माध्यमातून जे काम होतं ते स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण काम करतो। महिलांना खास करून आपण काम करतो। माझे सहकारी इथे आलेले आहेत, कोकणे सर आहेत, कल्पना मॅडम आहेत, बाकी सर्व आहेत इथे आणि खार पाटील साहेबही खूप मदत करतात त्याच्यासाठी।
तर मला खरोखरच तुमचे खूप धन्यवाद मानायचे होते या बाबतीमध्ये, म्हणून मी इथे आलेली आहे की असा जो पाठिंबा आपण जनशिक्षणला देत आहात तो कायम राहील. आणि जसं आता एक सुंदर गाणं म्हटलं गेलं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, तसंच सर्वांना की जीवनही लहान वाटेल. सेवा करायची तर एवढी करा की जीवनही लहान वाटेल, आणि त्याग करायचं तर एवढा करा की मरणही महान वाटेल. असं सेवा आणि त्यागाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद खार पाटीलजी. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून संचालक म्हणून मागील 20 वर्षापासून रायगड जिल्ह्याभरात आम्ही जे काही कार्य करतो त्या कार्याला प्रसिद्धी देण्याचं महत्त्वपूर्ण काम आणि एक चांगलं काम मिलिंद खार पाटीलजी यांच्या माध्यमातून होत असताना आज 1 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 365 दिवस पूर्ण झाले. आणि या 365 दिवसांमध्ये 65 दिवस त्यांनी काव्य सुरभी मालिका आमची चालवली, आणि सलग 65 दिवस त्यांनी काव्य सुरभीच्या माध्यमातून कविता आणि सामाजिक विचार समाजामध्ये पोहोचवण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आणि सहकार्य आम्हाला केलं. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर भारत सरकारच्या प्रतिनिधींशी भेटून त्यांनी पत्रकारांसाठी 2 दिवसाची भारत सरकार प्रमाणपत्र कार्यशाळा एक सुंदर कोर्स डिझाईन केलेला आहे, आणि खार पाटीलजी यांच्या माध्यमातून आपण 2 दिवसाची ती कार्यशाळा अतिशय यशस्वीरित्या अलिबाग येथे या ठिकाणी पार देखील पाडलेली आहे. आणि पुढचं